आली सिंहस्थ पर्वणी न्हाव्या भटा झाली धनी, असं तुकोबांनी सांगितलं हो आपल्याला. महाराष्ट्र धर्म त्यासाठी आहे. तुम्हाला आपली संस्कृती, आपल्या अस्मिता ह्या पुरोगामीच होत्या, सर्वसमावेशकच होत्या, सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्याच होत्या. 2014ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. भारतामध्ये 150-200 दैनिकांचे मालक आहेत, पण याच महाराष्ट्रातली 2 मालक नरेंद्र मोदींच्या पायाला सगळ्यात अगोदर गेले होते. ती माणसं आम्ही, ती महाराष्ट्र आमचा इतका लाचार की ही राजकीय लढाई आहे, शुद्ध राजकीय लढाई आहे. ही राजकीय लढाई विचारधारेची लढाई आहे. आणि माझ्या जातीमधली, माझ्या पक्षामधली किंवा विरोधी भागामधली लोक जी आज तिकडे सहभागी होत आहेत, त्यांना आम्ही विचारांचं राजकारण समजून सांगितलं नाही. ते मतदारांनी, मी, तुम्ही सांगायची गरज होती. माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा लोकहितवादी पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा पुरोहितांनी ज्या अंधश्रद्धामध्ये बहुजन समाजाला ढकललं त्याच्या विरोधात भांडणारा दाभोळकर मला पुन्हा पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं दंगली घडवताना खरा शिवाजी कसा होता, कोण होता आणि विचार काय होते हे सांगणारे गोविंद पानसरे आम्हाला पुन्हा हवे आहेत. कार्यक्रमाची पत्रिका ज्यावेळेस आली त्यावेळेस व्यासपीठावर बसलेले आमचे मोठे बंधू नितीन पवार सर आहेत, त्यांच्या मुलाने खाली कमेंट टाकली, जगातील सगळे पवार एक व्हा अशी. आणि माझा अर्धा कॉन्फिडन्स गेला की आता इतके पवार जर स्टेजवर येत असतील आणि महाराष्ट्राला रोहित पवार ते शरद पवार असेच पवार बघायची सवय आहे, पण प्रवीणदादांनी हे सगळे ते दोघं सोडून बाकीचे पवार दाखवले. अजितदादांचं काय चालू असेल मला सांगता येत नाही. ते पवार घर सोडून इतके महाराष्ट्रात पवार आहेत आणि आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतायत आणि ते सगळे रेषेच्या अलीकडच्या बाजूला आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. एक पवार महाराष्ट्रामध्ये पलीकडच्या बाजूला गेले तर देवेंद्र फडणवीसांना हत्तीचं बळ आलं, पण आज आमच्या इकडं इतके पवार आहेत, आम्हाला 1000 हत्तीचं बळ असलं पाहिजे. ही पवार नावाची ताकद. दादा दुसरा आक्षेप आला, तुम्ही सगळे मराठीच आहात म्हणे, आणि मग मला संताप झाला, राग आला की तुम्ही जर नितीन पवारांना, तुम्ही जर प्रकाश पवारांना, दीपक पवारांना तुम्ही जर जात चिटकवणार असाल तर होय, महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा ठासून सांगायची वेळ आली. मला एक मित्र म्हणाला, तू मराठा आहे तरी सर्वसमावेशक आहे. मी म्हणलं मी मराठा आहे म्हणून सर्वसमावेशक आहे. तुमच्या पुढे आज जे कोण जातीत भांडण लावणारे, तेढ लावणारे जे कोण मराठी असतील ना, ते मराठी नाही आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत काढण्याची जी गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवली, त्याचे अंकुर मराठ्यांमध्ये आहेतच आहेत. अभिमानानं सांगतो, आहेतच आहेत. या महाराष्ट्रामध्ये माझे सहकारी बालाजी गाडे यांनी माझ्याकडे एक बॅटन दिली, इतिहास त्यांनी मांडला आणि वर्तमानाकडे आले. मी वर्तमानापासून सुरुवात करतो. काहीही भूषणावह सध्याच्या महाराष्ट्रात चालू नाही. लाज वाटेल, शर्मेनं मान खाली जाईल अशा गोष्टी महाराष्ट्रात रोज होत आहेत. आपण मध्ययुगामध्ये इतिहासामध्ये रमायचं ज्या दिवशी बंद करू त्या दिवशी महाराष्ट्राची आजच्या लाज वाटेल. 2 पक्ष राज्यपालाला आणि विधानसभेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाला मोडून काढून सुप्रीम कोर्टानं मूग गिळून फोडल्याची घटना याच महाराष्ट्रात घडली. याच बालगंधर्वच्या पाठीशी नरेंद्र दाभोळकरांना खून करून तो अख्ख्या महाराष्ट्रानं तुमच्या माझ्या सगळ्यात पचवलाय, भूषणावह नाही. याच महाराष्ट्रात गोविंद पानसरेंसारखा शिवचरित्राचा खरा मतितार्थ आमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या माणसाचा खून केला, आम्ही पचवला. आणि आजही प्रवीणदादासारख्या सत्शील, सज्जन, सात्विक, अहिंसक माणसावर हल्ले होत आहेत आणि तरी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे त्या आरोपीला पाठीशी घालायचं षडयंत्र पोलिसांच्या माध्यमातून करतायत. शर्मेच्या गोष्टी आहेत. अख्खा मराठवाडा, विदर्भ माझा वाहून गेला, पण देवेंद्र फडणवीस नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला 5,000 10,000 कोटी रुपयाची तरतूद करतायत. पंचनामे सुद्धा माझ्या बळीराजाचे शेतकऱ्याची घरं वाहून गेली, जनावरं वाहून गेली, पीक वाहून गेलं, करायला तयार नाहीत. लाज वाटते आजच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला, आम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहोत म्हणून सांगायला. आणि हिंदी भाषेची सक्ती केल्याचं समर्थन महाराष्ट्रामधले विद्वान करतायत. तुकोबाच्या कुळात जन्माला आलेले सदानंद मोरे मूग गिळून गप्प बसतायत. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बोलत नाहीत.
कोण तो नितेश राणे नावाचा माणूस मुसलमानाला मस्जिदीमध्ये घुसून मारू म्हणतो आणि आमचं रक्त खवळत नाही. एक गोष्ट महाराष्ट्रामध्ये आज पुढच्या पिढीला, माझ्या मुलाबाळांना, आपल्या पुढच्या पिढीला चांगली सांगाव्याची घडत नसताना महाराष्ट्र धर्माची आठवण करून देण्यासाठी दादा तुम्ही पुढाकार घेतला. इतक्या मोठ्या स्टेजवर बालगंधर्वच्या येऊन बोलायची आमची पहिली वेळ आहे. आम्ही कार्यकर्ती मंडळी, आम्ही साधी मंडळी, मागं बसणारी, शेवटच्या लाईनला बसणारी, बॅनर बसवणारी मंडळी. अनिल आहे तुमचा, प्रदीप कनशा आहे, आम्ही त्यांच्यासोबतची मंडळी. पण आता काय करू आता धरुणी या भीड, निशंक हे तोंड वाजविले, हे केल्याशिवाय चालणार नाही हे लक्षात आलं म्हणून आम्ही बोलतोय, म्हणून भांडतोय. आज उघड उघड महाराष्ट्रामध्ये, सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज जेवढ्या म्हणून आपल्याला अभिमानाच्या संस्था वाटल्या होत्या त्या सगळ्यांचं अवमूल्यन करून सगळीकडे गुलाम तयार करायचे. भारतीय जनता पक्षातल्या आमदाराला सुद्धा आज गुलामाची वागणूक आहे. खाजगीमध्ये बोला, अनेकांचे मित्र असतील, विचारा, त्यांच्या मताला काही किंमत नाही. सभागृह विधानसभेचं सगळे अधिवेशनं डोळ्यात तेल घालून कानात प्राण आणून आम्ही ऐकतो. महाराष्ट्राच्या मागच्या अधिवेशनामधलं कामकाज काढून बघा. एका अधिवेशनामध्ये जे कामकाज व्हायचं इतिहासामध्ये ते 10 अधिवेशनामध्ये होत नाही. जनतेचा पैसा वाया घालवला जातो. विधानसभेचे अध्यक्ष सभागृहातल्या खुर्चीवर बसून सांगतात की माझ्या मनात येईल त्यावेळेस मी विरोधी पक्षात नेमेन, विरोधी पक्ष नेता मी माझ्या मनात येईल त्यावेळेस नेमेन. कोणाचा त्यांच्यावर वचक नाही, कोणी त्यांना प्रश्न विचारू शकत नाही. आज महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही असे सभागृह आहेत. यशवंतराव चव्हाण साहेब बघत असतील, दत्ताजी देशमुख बघत असतील, आशू वारवानी RSSचे होते, विरोधी पक्ष नेता होते. महाराष्ट्रामध्ये अशा कितीतरी वेळा आल्या ज्यावेळेस विरोधी पक्ष मिळेल इतक्या जागा विरोधकांच्या आल्या नाहीत, तरी दुसऱ्या दिवशी सभागृहाचं कामकाज चालू झाल्यानंतर विरोधी पक्ष नेता दिला होता. काय बघितलं माझ्या पिढीने? जे विरोधी पक्ष नेता नाही म्हणून महाराष्ट्राचं नुकसान होतंय हे संसदीय कामकाज करणाऱ्यांना लक्षात येईल. आणि ज्यांना विरोधी पक्ष नेता म्हणून काम करायची संधी भेटली असे 3-4 जण आज सत्तेत जाऊन बसलेले बघायचं, पण पाप आमच्याच पिढीच्या नशिबाला यायचं होतं का? त्यामुळे महाराष्ट्र धर्म हा कधी नव्हे तो इतका जोरात सांगायची वेळ आज माझ्यावर आली, तुमच्यावर आलेली. आणि आम्ही ज्या पक्षाकडून अपेक्षा ठेवायच्या, ज्या नेतृत्वांकडून अपेक्षा ठेवायच्या, ज्यांच्या पाठीशी आम्ही झेंडे घेऊन पोलीस केस घ्यायचे, आंदोलन करायचे, मोर्चे काढायचे, त्यांनी एक दिवशी पटकन विकासाच्या नावानं सत्ताधाऱ्यांच्या पदराखाली लपायचं आणि सत्तेचं दूध प्यायचं, हे तर अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही बघतो, कोणाकडे बघावं दादा आम्ही आज? प्रवीण दादा, कोणाला विचारावं? कोणाला आमचा नेता आहे तू असं म्हणावं? सार्वजनिक स्टेजवर भारतीय जनता पक्षाला शिव्या घालणारी मंडळी विरोधी पक्षातली ज्यावेळेस खाजगीत भेटतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांचं कसं प्रशासनावर पकड आहे इतकं निर्लज्जपणे आम्हाला सांगतात. मूग गिळून आम्ही ऐकतो, पण आम्ही सहन करणार नाही, तुमच्या टोळीत सहभागी होणार नाही. साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही. आम्ही तुमच्यात सहभागी होणार. आमच्या रेषा ठरलेल्या आहेत. गोविंद पानसरे यांचा ज्या दिवशी हल्ला झाला त्याच्यानंतरच्या 3 दिवसानं त्यांचं निधन झालं हॉस्पिटलमध्ये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होते. इतक्या मोठ्या विद्वान विचारवंताचा जर रस्त्यावर खून होतो, त्या माणसाचं निधन झाल्यानंतर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शासकीय कामकाज आपलं त्या दिवशीचं दौरे आणि पब्लिक प्रोग्राम रद्द करण्याचं सुद्धा सौजन्य दाखवलं नव्हतं. ते इरेला पेटलेले आहेत. त्यांनी तुमचा शत्रू ठरवलाय, त्यांनी त्यांची रेष वळून घेतली. मी पुन्हा सांगतो इथं बसून की या सभागृहात प्रत्येक माणूस जो जिवंत आहे, या स्टेजवरचा प्रत्येक माणूस जो जिवंत आहे, तो फक्त आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना मारायचा नाही म्हणून जिवंत आहे. ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी मारतील, इतक्या ताकदीनं ते मैदानात उतरलेले आहेत. म्हणून आपल्याला आपले मतभेद, आपले आक्षेप, आपल्या अडचणी, व्यक्तिगत हेवे दावे हे सगळं सोडून ताकदीनं एकत्र यावं लागेल. नरेंद्र दाभोळकरांवर हल्ला झाल्यानंतर पहिला महिना झाला होता आणि याच मागच्या पुलावर, विठ्ठलरामजी शिंदे पुलावर निषेधाची सभा झाली होती. त्या सभेला भाई वैद्य उपस्थित होते, बाबा आडा उपस्थित होते, गोविंद पानसरे उपस्थित होते. तिथंही मी म्हणालो होतो, लहान होतो, 2017ची गोष्ट आहे, आम्ही सांगितलं होतं 15ची गोष्ट, की आपल्याला ते मारतायत. तरीही आमच्यापैकी निम्या लोकांना देवेंद्र फडणवीस हे विकास पुरुष वाटतात.
तरीही नरेंद्र मोदींच्या योजना ह्या कशा कल्याणकारी आहेत अशी कारणं आम्ही सांगण्यामध्ये अजून मशगूल आहोत. अरे हा तोच महाराष्ट्र आहे ज्या दिवशी 2014ला नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. भारतामध्ये 150-200 दैनिकांचे मालक आहेत, पण याच महाराष्ट्रातली 2 मालक नरेंद्र मोदींच्या पायाला सगळ्यात अगोदर गेले होते. ती माणसं आम्ही, ती महाराष्ट्र आमचा. इतका लाचार विरोधी पक्षनेता फुटतो, मालक जाऊन दैनिकाचे एका पक्षाच्या नेत्याच्या पाया पडतात. 2 पक्ष फोडले तरी आम्हाला काही वाटत नाही. आणि आज हे सगळं त्यांचं काळं कृत्य जर विस्मृतीत घालवायचं असेल तर आमच्या अस्मितांना खतपाणी घातलं पाहिजे. हा हजारो वर्ष जुना फॉर्म्युला ते तसाची तसा आमच्या समोर राबवत आहे. शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये मला आवर्जून सांगायचंय की ही राजकीय लढाई आहे, शुद्ध राजकीय लढाई आहे. ही राजकीय लढाई विचारधारेची लढाई आहे. आणि माझ्या जातीमधली, माझ्या पक्षामधली किंवा विरोधी भागामधली लोक जी आज तिकडे सहभागी होत आहेत त्यांना आम्ही विचारांचं राजकारण समजून सांगितलं नाही. ते मतदारांनी, तुम्ही सांगायची गरज होती, ती त्यांच्या अध्यक्षांनी सांगायची गरज नव्हती. आम्ही निवडणुका बघतो, ग्रामपंचायत स्तरापासून वॉर्डवरल्या निवडणुकापासून आम्ही पंतप्रधान पदापर्यंतच्या निवडणुका बघितल्या. आज मतदारांना लाचार केलेला आहे. माझा नातेवाईक सुद्धा, माझा शेजारी सुद्धा जो 5 वर्ष भांडत असतो भारतीय जनता पक्षाला, तो मतदानाच्या दिवशी माझ्या जातीचा, माझ्या जवळचा, मला पैसे देणारा, मला दारू देणारा, हे फक्त झोपडपट्ट्यात ग्रामीण भागात होतं असं नाही. मी पुण्यामध्ये सिंहगड रोड सारख्या कित्येक सोसायट्यामध्ये बघितलेलं आहे की उमेदवाराकडून लाईट बिल माफ करून घेतात, उमेदवाराकडून त्या सोसायटीला कलर मारून घेतात, कंपाऊंड वॉल करून घेतात. शिकलेल्या लोकांनी सुद्धा हात पसरायचं बंद कराल त्यावेळी झोपडपट्टीमधल्या आणि शेतात मजुरी करणाऱ्या लोकांना विचारांवर मतदान करा म्हणायचा हक्क आपण जमू. माझ्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र धर्म जो काही आणला, खरं म्हणजे प्रकाश पवार सर, श्रीराम पवार सर इथं बसलेले आहेत. हा महाराष्ट्र धर्म हा शब्दच समर्थ रामदासांच्या इथूनच सुरुवात झालेला आहे माझ्या माहितीने. विका राजवाडे यांनी तो पुढे नेला. पण त्या विका राजवाड्यांना बालाजींनी सांगितलं, लोकहितवादींनी प्रश्न विचारले, माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा लोकहितवादी पाहिजेत. माझ्या महाराष्ट्रामध्ये मला पुन्हा पुरोहितांनी ज्या अंधश्रद्धामध्ये बहुजन समाजाला ढकललं त्याच्या विरोधात भांडणारा दाभोळकर मला पुन्हा पाहिजे. माझ्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं दंगली घडवताना खरा शिवाजी कसा होता, कोण होता आणि विचार काय होते हे सांगणारे गोविंद पानसरे आम्हाला पुन्हा हवे आहेत. आणि ते तुमच्या माझ्यातून येणार आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्या विश्वासावर महाराष्ट्र धर्म तगलेला आहे. तो महाराष्ट्र धर्म तगलेला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपली आहे. तो महाराष्ट्र धर्म सिंहस्थ मेळाव्यामध्ये त्या उत्तर प्रदेशच्या त्या गंगेच्या तीरावर साधूंनी आंघोळ केलेलं पाणी प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून महाराष्ट्रामध्ये वाटणारे लोकप्रतिनिधी नाहीत जगवणार. कळालं ना काय म्हणायचं मला? आली सिंहस्थ पर्वणी, न्हाव्या भटा झाली धनी, असं तुकोबांनी सांगितलं हो आपल्याला. महाराष्ट्र धर्म त्यासाठी आहे. तुम्हाला नसेल इतिहासातलं कळत तर कुसुमाग्रजांनी सांगितलं नाही. आपला कुंभमेळा, आपली इंद्रायणी आहे ना, आपला ज्ञानोबा बसलाय ना, आपली चंद्रभागा आहे ना, आपला विठोबा बसलाय ना, आपली संस्कृती, आपल्या अस्मिता ह्या पुरोगामीच होत्या, सर्वसमावेशकच होत्या, सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्याच होत्या, तळागाळातल्या माणसाचा आवाज घेणाऱ्या होत्या. म्हणून महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता ही नाव जाताना शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव येतं. आज आमचा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराजांचं नाव घेण्याची आम्ही लायकी गमावलेला महाराष्ट्र आपल्या हातात आहे. तो महाराष्ट्र, महापुरुषांचा आवाज आणि त्यांची घोषणा देण्याची हिंमत आमच्यामध्ये येईल त्या दिवशी महाराष्ट्र धर्म सुरू झालेला असेल. शेवटच्या माझ्या ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असताना त्र्यंबक शेजवलकरांचं एक पुस्तक आहे, त्यातला एक चॅप्टर वाचून दाखवतो आणि मी संपवतो. ती परिस्थिती आजच्या महाराष्ट्राला लागू होती का नाही तुम्ही ठरवा. यादवांच्या काळामध्ये देवगिरीच्या इथले बुद्धिवंत, इथले राजकारणी, इथले पुरोहित, इथले धर्ममार्तंड काय करत होते म्हणून आपण पारतंत्र्यात गेलो, ह्याचं वर्णन शेजवलकरांनी केलेलं आहे. यादवांच्या काळातलं 12व्या शतकातलं ते वर्णन आज लागू पडतं का नाही पडतं हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपल्या अंतर्मनाला विचारावं. हा पॅरेग्राफ वाचतो आणि मी संपवतो. ज्या देशातील लोकाग्रणी, बुद्धिवंत, विद्वान, उद्योगी व राजकारणाची धुरा वाहणारी माणसे देशाच्या अगदी सीमेवर अजिंक्य पदचक्र येऊन ठेपलेले असताना आणि त्यापुढे कोणाचाही टिकाव लागताना दिसत नाही अशी वार्ता कानावर आदळत असताना
त्याला यशस्वी तोंड देण्याची तयारी करण्यात घडण्याऐवजी देवळे बांधत होते, ब्राह्मणांना अग्रहाराचे ताम्रपट देत होते, कर्मकांडावरचे ग्रंथ लिहित होते. त्यांच्या देशाचे स्वातंत्र्य म्हणून चुटकीसरशी नष्ट व्हावे हा चमत्कार नव्हे. एका पिढीच्या आतच त्यांनी बांधलेल्या देवळापैकी कित्येकात कोल्ह्या कुत्र्यांची किंवा घुकवागुळांची वस्ती झाली, मूर्तीची विटंबना झाली. त्यांचे दगडी भाग जे त्यांच्या मशिदी, राजवाडे, किल्ले बांधण्यात कामाला आले. ब्राह्मण भ्रष्ट होऊन देशोधडीला लागले, क्षत्रिय देशोधडीला लागले आणि ग्रंथोक्त कर्मेही उघड करण्याची चोरी होऊन बसली. राम मंदिर बांधलं म्हणून जर आमदारकीला आणि खासदारकीला मतदान करणार असाल तर आपलं स्वातंत्र्य पारतंत्र्याच्या उंबरत्यावर येऊन थांबलंय एवढं बोलतो आणि संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.